विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत गोपाळे तुमचं हार्दिक स्वागत करतो ऑनलाईन शिका या मराठी यूट्यूब चॅनलवरती। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल आत्तापर्यंत तर प्लीज तुम्ही यूट्यूबवरती MPSC सक्सेस ऑनलाईन शिका किंवा फक्त ऑनलाईन शिका किंवा माझं नाव गोपाळे प्रशांत या तिन्हीपैकी कुठलेही एक जर टाकलात तर त्या ठिकाणी GS नावाचा लोगो असेल। ओके, तो माझ्या अकॅडमीचा लोगो आहे। तर तिथे क्लिक करून तुम्हाला भरपूर व्हिडिओज बघायला मिळतील। तर त्या ठिकाणी जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर तुम्ही सबस्क्राइब या रेड कलरच्या बटनला क्लिक करून ऑनलाईन मोफत मार्गदर्शन कुठल्याही वेळी घरी बसून घेऊ शकता। ओके, तर MPSC आता मराठीमध्ये आपल्याला अवेलेबल आहे। आज आपण बघणार आहोत जीवाणूमुळे होणारे रोग आणि त्याच्यासाठी मी एक ट्रिक तयार केलेली आहे। परंतु एक लक्षात ठेवा की हे जे रोग आहेत हे आपण जो आजचा लेसन घेणार आहोत तो फक्त रोगांची नावं लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक आहे। त्याच्यानंतर मात्र प्रत्येक रोगावरची स्वतंत्र माहिती असणारे व्हिडिओज घेणार आहेत, कारण जर संपूर्ण आपण जर माहिती सहित जर घेतला असता तर हा व्हिडिओ खूप लांब झाला असता। ओके, तर आता सुरुवातीला आपण रोगांची नावं बघूया। धनुर्वात आहे, याला टिटॅनस असं सुद्धा म्हणतात इंग्रजीमध्ये। त्यानंतर पट्टकी आहे, प्लेग, डांग्या खोकला, कुष्ठरोग, घटसर्प, विषमज्वर, क्षय, न्यूमोनिया, टायफॉइड आणि कॉलरा। तर या सगळ्या रोगांना आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी मी एक वाक्य बनवलेलं आहे। तर ते वाक्य अशा प्रकारे आहे बघा। धनुर्विद्या व दांडपट्टा या प्लेबद्दल काही डाकू प्रवृत्तीच्या लोकांनी सर्पविष पेरले म्हणून त्यांचा क्षय होतोय। जर आपण त्याला रिन्यू केले तर टाय घालून कॉलर वर करता येईल। म्हणजे बघा, धनुर्विद्या म्हणजे की नाही आर्चरी म्हणतो आपण त्याला, ऑलिम्पिकमध्ये सुद्धा खेळला जातो। दांडपट्टा हा सुद्धा जुना खेळ आहे। महात्मा फुले सुद्धा दांडपट्टा शिकलेले होते लहुजी बुवा साळवेंकडून। तर हे जे दोन प्ले आहेत, प्ले म्हणजे खेळ, त्या खेळाबद्दल काही डाकू प्रवृत्तीच्या लोकांनी म्हणजे व्हिलन माइंड ज्यांचं असतं अशा लोकांनी काय केलं, सर्पविष पेरले। सर्पविष पेरले म्हणजे निगेटिव्ह पब्लिसिटी केली आणि त्यामुळे त्यांचा काय झाला, क्षय झाला। ओके, जर आपण त्याला रिन्यू केले तर आपल्याला टाय घालून कॉलर वर करून सांगता येतील की हे आमचे खेळ आहेत अशा प्रकारे। मग आता या ठिकाणी बघा, धनुर्विद्याचा जो धनुर आहे तो आहे धनुर्वातीसाठी, दांडपट्टाचा जो आहे तो पट्टा हा जो आहे बोल्ड केलेला तो पट्टकीसाठी। या ठिकाणी नेहमीप्रमाणे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती असेलच, जे अगोदर बघितले त्यांना, की इटॅलिक्समध्ये जे असतात त्यांना महत्त्व नाही आहे। जे फक्त बोल्ड केलेलं आहे आणि जे कलरफुल आहे त्यांच्यापासूनच ते रोगांची नावं किंवा जे काही ट्रिक्स असेल ते असते। तर या ठिकाणी धनुर्विद्या आणि पट्टकी झाले। त्यानंतर प्ले म्हणजे प्लेग। ओके, डाकूचं जे आहे ते डा म्हणजे डांग्या खोकला, व्होपिंग कफ असे पण म्हणतात। कु म्हणजे कुष्ठरोग प्रवृत्तीच्या लोकांनी, सर्पविष, सर्प म्हणजे घटसर्प, विष म्हणजे या ठिकाणी विषमज्वर, पेरले म्हणून त्यांचं काय होतं, क्षय होतं। क्षय म्हणजे TB, ट्युबरक्युलोसिस। जर आपण त्याला न्यू म्हणजे न्यूमोनियासाठी घेतलेलं आपण केले तर आपल्याला टाय घालून, टाय म्हणजे टायफॉइड या ठिकाणी असं आपण ट्रिक केलेली आहे, कॉलरा वर करता येईल। ओके, तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ट्रिक्स, व्हिडिओज, बऱ्याचशा ट्रिक्स आहेत, बरेचसे व्हिडिओज आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास सोपा होईल, जास्त भीती वाटणार नाही। अशा प्रकारे काही लेक्चर्ससुद्धा मी आता डाउनलोड करत आहे सध्या। तर या सगळ्यांचा बेनिफिट घेण्यासाठी तुम्ही प्लीज या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर